हॅलो शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले बातमी येत आहे की पावसासंदर्भात बातमी अशी आहे की आज हवामान अंदाजामध्ये मोठा बदल झाला आहे। आज महाराष्ट्रामध्ये मोठा बदल झाला आहे। अनेक भागामध्ये पावसामध्ये वाढ होत आहे आणि काही भागामध्ये अति प्रमाणात पावसामुळे नुकसान होणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करू शकता आणि बेल आयकॉन दाबू शकता। तर शेतकरी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये। आज आपण बघू महाराष्ट्रामध्ये कसा पाऊस पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल। तर इकडे बघितलं तर नाशिक, औरंगाबाद, पुणे, नांदेड, वाघाले, लातूर, कलबुर्गी, बिदर, गोफाच्या परिसरामध्ये, रत्नागिरी, सांगली, सातारा, सावंतवाडीच्या परिसरामध्ये आज दुपारनंतर पावसामध्ये जोर वाढत आहे आणि आज दुपारनंतर विजाच्या कडकडीसह आणि ढगाच्या कडकडीसह पावसामध्ये वाढ दिसत आहे। गोफाक, बागलकोट, सांगली, सातारा, कोल्हापूर, पणजी पर्यंत खाली अनवरती वलसाड पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात। मुंबई, अहमदनगर, बीड, लातूर, बिदरच्या परिसरामध्ये, नांदेड, औरंगाबाद, नाशिक, पुसद, आदिलाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, खान्देश, अमरावती, विदर्भ, मराठवाड्याच्या परिसरामध्ये जालना, बदनापूर, भोकरदन, लातूर, परभणी, सेलू, जिंतूर, पूर्णा, बीड, उस्मानाबाद, माजलगाव, गेवराईच्या परिसरामध्ये अनेक भागामध्ये बहुतांश भाग बघितलं तर अनेक ठिकाणी अतिमुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। विजेच्या कडकडीसह आणि रात्रीच्या दरम्यान मध्यरात्री पावसामध्ये खूप वाढ होत आहे। हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता। शेतकरी बंधूंनो, चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राइब करू शकता। चंद्रपूर, कापसी, पुसद, नांदेड, लातूर, सोलापूर, अकलूजच्या परिसरामध्ये, पंढरपूर, नांदेड, वाघाले, बिदर, विजयपूर, सांगली, गोपाक या परिसरामध्ये अति बहुतांश भाग बघितलं महाराष्ट्राचा पावसामध्ये खूप वाढ होत आहे। तर शेतकरी मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राइब करू शकता आणि बेल आयकॉन दाबू शकता। चला भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून। बाय बाय।